आणि आता वेगवान मुलूक महाराष्ट्र पाहण्याआधी या क्षणाची सर्वात मोठी बातमी। संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता हक्कभंग समितीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या हक्कभंग समितीत 15 जण असून राहुल कुल या समितीचे प्रमुख असणार आहेत। या समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 जण तर काँग्रेसच्या 3 जणांचा समावेश आहे, तर सदा सरवणकर आणि संजय शिरसाटांचाही समितीमध्ये समावेश आहे। उद्या सकाळी हक्कभंग समिती संजय राऊत यांना नोटीस पाठवणार असल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे। तर हक्कभंग समितीमध्ये नेमकं कोण कोण आहे यावर एक नजर टाकूया। या समितीचे प्रमुख म्हणून राहुल कुल काम पाहतील। आमदार भाजपचे अतुल भातखळकर, भाजपचे आमदार योगेश सागर, भाजपचे आमदार अमित साटम, भाजपचे आमदार नितेश राणे, भाजपचे आमदार अभिमन्यू पवार, शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा, काँग्रेसचे आमदार डॉक्टर नितीन राऊत, त्यानंतर काँग्रेसचे आमदार सुनील केदार, जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे आणि अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांचा समावेश या हक्कभंग समितीमध्ये आहे। आणि आता पाहणार आहोत सुपरफास्ट मुलूक महाराष्ट्र। संजय राऊतांनी विधिमंडळाचा चोर मंडळ असा उल्लेख केलेला आहे आणि त्यामुळे विधिमंडळामध्ये संजय राऊतांविरोधात हक्कभंग ठराव दाखल करण्यात आला। विधिमंडळाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी सत्ताधारी विधिमंडळामध्ये आक्रमक झालेले पाहायला मिळाले। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। संजय राऊतांच्या वक्तव्याची पडताळणी करण्यासाठी आजच हक्कभंग समिती नेमली जाणार असल्याची शक्यता आहे। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सत्ताधाऱ्यांनी आंदोलन केलं। यावेळी संजय राऊतांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली। राऊतांना तातडीनं अटक करण्याची मागणी भरत गोगावले यांनी यावेळी केली आहे। कोण चोर आहे, कोण जेलमध्ये जाऊन आलेलं आहे ते सगळ्यांना माहिती आहे असं म्हणताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शीघ्र कविता केलेली आहे। हे 40 जण नाही चोर, संजय राऊतनी करू नये शोर अशी शीघ्र कविता त्यांनी यावेळेला केलेली आहे। आठवले नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते। दरम्यान अजित पवारांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचं समर्थन नसल्याचं म्हटलेलं आहे। लोकशाहीमध्ये असणाऱ्या व्यक्तीनं असं वक्तव्य करणं योग्य नसल्याचं अजित पवारांनी खडसावलं। राऊतांनी संपूर्ण विधिमंडळाचा अपमान केलेला असून वस्तुस्थिती काय आहे याबाबत शहानिशा करावी लागेल असंही पवार म्हणाले। विधिमंडळाचा चोर मंडळ असा उल्लेख संजय राऊतांनी केला आणि यानंतर झालेल्या गदारोळानंतर राऊतांनी सारवासारव केलेल्या आपल्या वक्तव्याचा विपर्यास केलेला असून आपलं वक्तव्य गद्दारी करणाऱ्यांबाबत असल्याचंही ते म्हणाले। सत्ता संघर्षावरील आजची सुनावणी संपली आहे। उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे, तर सत्ता संघर्षावरती याच आठवड्यामध्ये निकाल येण्याची देखील शक्यता आहे। रावसाहेब दानवेंचं भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांवरती दानवे चांगलेच संतापलेले होते। तर जालन्यामध्ये प्रधानमंत्री स्वनिधी कर्ज योजनेचं कर्ज वितरण कार्यक्रम सुरू होता आणि यावेळी रावसाहेब दानवे या योजनेचं महत्त्व लाभार्थ्यांना समजावून सांगत होते। मात्र त्यात एक प्रेक्षक हसत असल्याचं दानवेंच्या लक्षात आलं आणि त्यावेळी चालू भाषणात दानवेंनी त्याला हसण्याचा जाब विचारला। चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या मतमोजणी प्रक्रियेला गुरुवारी सकाळी सुरुवात होणार आहे आणि या निवडणुकीसाठी एकूण 2,87,145 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। तर एकूण 37 फेऱ्यांनंतर अंतिम निकाल जाहीर होणार असल्यानं उमेदवारांची उत्सुकता ताणली गेलेली आहे। कसबापेठ मतदारसंघामध्ये भाजपला धक्का बसण्याची शक्यता पोल पंडितांनी वर्तवली आहे। कसबापेठ मतदारसंघामध्ये भाजपच्या हेमंत रासनेंची सीट धोक्यात असल्याचं सांगण्यात येत आहे। तिथे काँग्रेसच्या धंगेकरांचा विजय होईल असा अंदाज देखील वर्तवण्यात येतोय। धाराशिवमध्ये राष्ट्रवादीच्या शरद युवा संवाद यात्रेला सुरुवात झालेली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 20 ते 25 युवक पदाधिकाऱ्यांना संधी देणार असल्याचं शरद पवारांनी आश्वासन दिलंय अशी माहिती राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी दिली। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। मुक्ताईनगरच्या गौण खनिज प्रकरणी महसूल विभागाकडून SIT स्थापन करण्यात आलेली एकनाथ खडसेंवर 400 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलेला आहे।
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीमधील राज्य शासनाच्या BSUP घरकुल योजनेतील तब्बल 4,500 घरांची सोडत पार पडलेली आहे. 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर घर मिळाल्यानं लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता. बोरीवली इथल्या जामदार पाडा इथे आदिवासींना पाणी मिळत नाही आणि पालिकेकडून पाण्याची टाकी लावण्यात आलेली होती. मात्र पाण्याच्या टाकीमध्ये पाणी नाही आणि पाण्याची पाईपलाईन सुद्धा जोडण्यात आलेली नाही आणि त्यामुळे आदिवासींनी संताप व्यक्त केलेला आहे. आणि आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या दणक्या संदर्भातली. कार्यवाही करायला गेलेल्या लाखांदूर पोलिसांना कोंबड्यांची झुंज बघण्याचा मोह चांगलाच भोवलेला असून झुंज बघण्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि त्याची दखल घेत संबंधित तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे. जुन्नर तालुक्यामधील वडगाव कांदळी इथे चारंगेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त 2 दिवस बैलगाडा शर्यतींचा थरार रंगलेला असून या बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडा मालकांसह शर्यत प्रेमींनी तोबा गर्दी केलेली आहे. नांदेडमधील मुदखेड इथल्या ओंकार चव्हाण या दिव्यांग तरुणांना मोबाईल रिचार्जसाठी थेट माजी मंत्री बच्चू कडू यांना फोन केलेला आहे. बच्चू कडूंनी देखील तातडीनं त्यांच्या मोबाईलवरती रिचार्ज टाकलेला आहे. दरम्यान ओंकार आणि बच्चू कडू यांच्यातील संभाषण व्हायरल झालेलं आहे. गडचिरोली जिल्ह्यामधील कमलापूर इथल्या हत्ती कॅम्पमधील हत्तीणीच्या प्रसूतीनंतर पिलू मृतावस्थेत आढळलेलं आहे. या पिलाच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट असल्यानं वन विभागाच्या विरोधामध्ये रोष व्यक्त केला जातोय. तर शवविच्छेदनाचा अहवालानंतरच या संदर्भात अधिकृत भाष्य केलं जाईल अशी माहिती उपवन संरक्षक पूनम पाटे यांनी दिली आहे. अकोल्यामधील पुरातन राम मंदिरामध्ये गेल्या 20 वर्षांपासून फुलांची होळी साजरी केली जाते. याही वर्षी राम मंदिरामध्ये फुलांची होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि यावेळी भक्तांनी नाचत गात एकमेकांवर पुष्पवृष्टी केलेली आहे. घरगुती गॅसच्या किमतीमध्ये 50 रुपये वाढ करण्यात आलेली आहे. तर कमर्शियल गॅसच्या किमतीमध्ये 350 रुपयांनी वाढ झाल्याची माहिती गॅस एजन्सी चालकानं दिली आणि त्यामुळे गृहिणींना आपल्या बजेटमध्ये काटकसर करावी लागणार आहे. यवतमाळच्या पुसदमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालेला आहे. फिजिक्सच्या पेपरला मोठ्या प्रमाणामध्ये कॉपी पुरवली जात असल्याचं दिसून आलेलं आहे. खिडकीतून भिंतीवरती चढत कॉपी पुरवठा केला जात होता आणि कॉपी पुरवणाऱ्यांची अक्षरशः झुंबड उडालेली असून शिक्षक काय करतायत असा सवालही उपस्थित होतोय. चंद्रपूर जिल्ह्यामधील पेलोरा गावातील संजय गांधी कनिष्ठ महाविद्यालय या 12वीच्या परीक्षा केंद्रावरती मधमाशांनी हल्ला चढवल्यामुळे 3 विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले. त्यामुळे परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडालेला होता. शेतकरी नाफेड मार्फत होणाऱ्या हरभरा खरेदीची प्रतीक्षा करत होते. मात्र अकोल्यामध्ये नाफेड नोंदणीच्या पहिल्याच दिवशी गैरप्रकार होत असल्याचा व्हिडिओ शेतकऱ्यांनी समोर आणलेला आहे. मात्र हा प्रकार अनावधानानं झाल्याचं नाफेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. देशामध्ये G20 परिषदेचं आयोजन करण्यात येत आहे आणि याच संदर्भानं राज्यभरामध्ये सध्या निवडक महाविद्यालयांमध्ये Y20 परिषदेचं आयोजन होत आहे आणि यामुळे चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयामध्ये Y20 परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मनमाड शहरामधून जाणाऱ्या पुणे इंदौर महामार्गावरती तासनतास वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे दोन्ही बाजूनी वाहनांच्या सुमारे 3 ते 4 किलोमीटर पर्यंत रांगा लागतात आणि त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. मालेगावात 2010 साली झालेल्या रिक्षा दुचाकीच्या धडकेमुळे दोघांमध्ये वाद झालेला होता आणि या घटनेप्रकरणी न्यायालयानं आरोपीला 21 दिवस 5 वेळा नमाज पठण आणि 2 वृक्षांची लागवड करण्याची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे हा निकाल सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला आहे. बीड जिल्ह्यात अवैध दारू विक्री विरोधामध्ये तातडीनं कारवाई करा असे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत. अहमदनगर जिल्ह्यामधील निळवंडे धरणाच्या कामामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ते राहिलेले नाहीयेत. तसंच अरुंद रस्त्यावरून प्रवास करताना 3 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. त्यामुळे धरणग्रस्तांनी अकोले तहसील कार्यालयावरती मोर्चा काढत लाक्षणिक उपोषण सुरू केलेलं आहे. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा इथल्या लग्नातील वऱ्हाड्यांवरती मधमाशांनी हल्ला केला आणि या मधमाशांच्या हल्ल्यामध्ये नवरदेवासह 250 जण जखमी झालेले आहेत. शंकरपटात बैलजोडी थेट खांबाला जाऊन धडकल्याची घटना भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये घडली आहे आणि या घटनेनंतर बैलजोडी हाकणारा सुखरूप असून बैलजोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. यवतमाळ जिल्ह्यामधील टिपेश्वर अभयारण्यामध्ये एक वाघाचा बछडा जखमी अवस्थेत फिरतोय आणि या जखमी बछड्यावरती उपचार करण्यात यावे अशी मागणी प्राणीप्रेमींकडून केली जाते. धाराशिव कळंब इथल्या BSNL टॉवरवरती चढलेला एसटी महामंडळाचा कर्मचारी तब्बल 11 तासांनंतर खाली उतरलाय. एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग तत्काळ लागू करावा या मागणीसाठी सच्चिदानंद पुरी हा टॉवरवर चढलेला होता. दरम्यान प्रशासनानं आश्वासित केल्यानंतर हा कर्मचारी 11 तासांनंतर अखेर खाली उतरलाय.
बुलढाणा जिल्ह्यामधील ताम गावातील प्रमुख रस्त्यावरती काही लोकांनी अतिक्रमण करून रस्ता बंद केलेला आहे. तर ग्रामस्थांनी तक्रार देऊनही ग्रामपंचायत आणि तहसील प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं तामगाव ग्रामस्थांनी संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. अहमदनगर बजरंग दलाचे कार्यकर्ते कुणाल भंडारी यांच्यावरती 2 दिवसांपूर्वी रामवाडी येथे हल्ला झालेला होता. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. दरम्यान आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. खासदार संजय राऊत यांना अटक करावी या मागणी करता रायगडमधील शिवसैनिकांनी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन केलं. माणगाव एसटी स्टँड समोर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. यावेळी शिवसैनिकांनी राऊतांच्या फोटोला जोडे मारले. वसईमधील जनआक्रोश मोर्चाला गेला म्हणून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. निशांत विश्वकर्माला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून 3 जणांना अटक केलेली आहे. पालघर जिल्ह्यामधील तलासरी तालुक्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं राज्यात विक्रीस बंदी असलेला 50 लाखांचा मद्य साठा जप्त केलेला आहे. लाकडी भुशाच्या आडून दारूची तस्करी करण्याचा प्रयत्न राज्य उत्पादन शुल्क विभागानं हाणून पाडलाय. अहमदनगर जिल्ह्यामधील मन्याळे गावामध्ये आईसह 2 मुलींनी आत्महत्या केलेली आहे. आईनं आत्महत्या केल्यानंतर मुलींनी देखील आपलं जीवन संपवलं. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करतात. वर्ध्याच्या धाडी शिवारामध्ये असणाऱ्या शेतकरी वामन मडावींचा मृतदेह त्यांच्याच शेतामध्ये खाल्लेल्या अवस्थेत आढळून आलेला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे. कल्याणच्या आधारवाडी परिसरामधील रौनक सिटी इमारतीच्या 14व्या मजल्यावरती आग लागली. अग्निशमन दलानं आगीवरती नियंत्रण मिळवलेलं असून या आगीमध्ये सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये. अकोला शहरामधील डाबकी रोड परिसरातील मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये संपूर्ण गोडाऊन जळून खाक झालेलं आहे. सुदैवाने या आगीत कोणतीच जीवितहानी झाली नाहीये. मात्र व्यावसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान मात्र झालंय. कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव इथल्या जुन्या फर्निचर विक्रीच्या दुकानाला भीषण आग लागली. लाकडी फर्निचर असल्यानं आग चांगलीच धुमसलेली होती. अग्निशमन विभागानं तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली. यवतमाळमध्ये अवैध धंद्यांच्या तक्रारीची स्थिती जाणून घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला सहाय्यक पोलिसांनाच मारहाण केलेली होती. मारहाणीची तक्रार बेदखल झाल्याचा आरोप करत तरुणानं पोलीस ठाण्यामध्ये अंगावरती पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांनी तरुणाला पकडल्यानं मोठा अनर्थ टळलाय. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी ब्रिटनमध्ये पोहोचले आहेत. केम्ब्रिज विद्यापीठामध्ये त्यांचं एक लेक्चर झालं आणि त्यावेळेस त्यांचे फोटो सध्या व्हायरल होतात. भारत जोडो दरम्यान पांढरा टी-शर्ट, वाढलेले केस आणि दाढी अशा लुकमध्ये दिसणारे राहुल गांधी यावेळी ट्रिम केलेली दाढी आणि सुटाबुटात दिसून आले. दिल्लीमध्ये एका 4 मजली इमारतीला आग लागल्यानंतर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ही इमारत कोसळली आहे. यावेळी इतर घरांचंही नुकसान झालेलं आहे. तर अग्निशमन दलाचे 100 जवान बाल यात बचावले. छत्तीसगडच्या कोरबामध्ये पुन्हा एकदा हत्तींचा धुमाकूळ पाहायला मिळाला. हत्तींचा कळप अचानकपणे हायवेवरती आल्यानं लोकांची एकच धावपळ उडाली. भूकंपानंतर भारतानं केलेल्या मदतीचं तुर्कीनं कौतुक केलंय. तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ऑपरेशन दोस्तवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. G20 मध्ये सहभागी होण्यासाठी ते दिल्लीत आले. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये भारतीय तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. सिडनी रेल्वे स्थानकावरती सफाई कर्मचाऱ्यावरती चाकू हल्ला करताना हा तरुण आढळल्यानंतर त्याच्यावर पोलिसांनी गोळीबार केलेला, त्यात त्याचा मृत्यू झालाय. न्यूयॉर्कमध्ये बर्फवृष्टीनं बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. घरं आणि गाड्यांवरती बर्फाची दुलई दिसून येते. आणखी काही दिवस असंच वातावरण राहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात येतोय. सगळ्यांना खळखळून हसवणारा कपिल शर्मा हा लवकरच भावनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. कपिलच्या आगामी झ्वी गाटो या सिनेमाचं ट्रेलर समोर आलेलं आहे. जैसे रोज आप अपना जूता पॉलिश करते हैं. शाहरुख खानच्या आगामी जवान सिनेमामध्ये अल्लू अर्जुन दिसणार नाहीये. पुष्पा 2 साठी अल्लूनं जवानमधून काढता पाय घेतल्याची माहिती मिळते. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि कॅटरीना कैफ लवकरच मोठ्या पडद्यावरती एकत्र दिसणार आहेत. यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समध्ये दोघी एकत्र काम करणार असल्याची माहिती देखील मिळते. अभिनेत्री सारा अली खाननं दाढी मिशा असलेला एक फोटो शेअर केलेला आहे. हा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवरती शेअर करत दिग्दर्शक होमी अज्जानियाला तिनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. माझ्यातील स्त्रीची सुंदर बाजू नेहमी समोर आणल्याबद्दल तिने या पोस्टमध्ये होमी अज्जानियांचे आभार मानले.
अभिनेत्री आलिया भट्टनं नुकतीच एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावलेली होती आणि त्या सोहळ्यासाठी तिने खूप सुंदर पोशाख केलेला होता. चाहत्यांची तिच्या फोटोंना पसंती मिळते. अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सध्या तू झूठी मैं मक्कार या सिनेमाच्या निमित्तानं चर्चेत आहे आणि अलीकडेच तिने एक फोटो शूट केलेला आहे. त्यावर चाहत्यांनी तिला भरभरून कमेंट्स दिलेल्या आहेत. तर या त्यात संपूर्ण दिवसभरामध्ये तुमच्या आमच्या मुलुक महाराष्ट्रात घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा वेगवान आढावा आपण घेतला. तर मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची. मात्र जाता जाता एक नजर टाकूयात आज दिवसभरातील तापमानावर.